मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गुलाब सगळीकडे उधळला गेला आणि ठाकरेंच्या शिवसेनेने अगदी करून दाखवलं. मित्रांनो, महाराष्ट्रात नेमकं काय घडलंय? ठाकरेंच्या शिवसेनेचा जवळजवळ 31 पैकी 27 जागी शानदार विजय. भारतीय रेल कामगार सेनेला मिळाला सगळ्यात मोठा विजय. तर उद्धव ठाकरेंनी केलंय आपल्या संपूर्ण शिवसैनिकांचं स्वागत आणि अभिनंदन. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीला देशातून या पश्चिम विभागातून हद्दपार केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी पुन्हा आपल्या शिवसेनेचा आवाज दिल्लीचं थेट कन्याकुमारीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये घुसवल्याबद्दल आपल्या सामान्य शिवसैनिकांचं अतिशय मोठ्या प्रमाणात केलं अभिनंदन. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही निवडणुका नाहीत. पुढील 2 ते 3 वर्ष मोठ्या निवडणुका नसत्या तरी राज्यात वेगवेगळ्या निवडणुका अगदी पार पडतायत. त्या असतील सहकारी सोसायटी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हास्तरीय बाजार समिती, या सगळ्या बाजार समिती निवडणुका होतील. मात्र मित्रांनो, त्याच्या अगोदर आता मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा मात्र पाहायला मिळतोय. विजय मात्र झालाय महाराष्ट्राच्या बाहेर आणि विजयोत्सव होतोय मात्र मित्रांनो मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. नेमकं घडलंय काय पडद्याच्या पाठीमागे ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली असे म्हणून ओरडणारे भारतीय जनता पार्टीचे काही भक्त आता मात्र त्यांना चांगलाच हा विजय झोंबल्याची चर्चा दिसून आली आहे. उद्धव ठाकरे हे संपणारे नाही. ठाकरेंची शिवसेना मुळासकट संपवण्यासाठी भाजपला आपलं संपूर्ण आयुष्य हे गुंजरावं लागेल, संपवावं लागेल. तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का लागेल. परंतु मित्रांनो, ठाकरेंची शिवसेना संपवणं कुणाच्याही ऐपतीच्या बाहेरचा आहे असा थेट इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांनी काल दिलाय. म्हणजेच मित्रांनो, हा विजय झाल्याच्या नंतर देशभरामध्ये उद्धव ठाकरेंचा जलवा कसा वाढतोय आणि भारतीय जनता पार्टीला कसं नाकारलं जातंय हे आता आपण सहजरित्या पाहू शकता. मित्रांनो, महाराष्ट्रात रेल कामगार सेना ही उद्धव ठाकरेंची अतिशय मोठी सेना म्हणून सगळीकडेच वावरते आहे. भारतीय रेल कामगार सेनेचं काम जर पाहिलं तर गेल्या 50 वर्षांमध्ये सर्वसामान्यांच्या कामगारांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणून देश पातळीवरती या संघटनेचं काम आपण पाहिलं. अतिशय मोठं कार्य या संघटनेचं आहे आणि हे कार्य करत असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र सर्वात मोठं बळ या नेत्यांच्या पाठीमागे दिल्याचं आता समजतंय. करोया मनस्थिती असताना कोणालाही घाबरायचं नाही, मात्र लढायचं नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संदेश दिला. आणि अखेर मित्रांनो, झालेल्या बॅलेट पेपरवरच्या या निवडणुकांमध्ये मात्र उद्धव ठाकरेंनी आपला विजय खेचून आणलाय. वरती दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळा इथपर्यंत झालेल्या रेल्वेच्या निवडणुकांमध्ये मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळाला. दक्षिणेतील काही 2 पक्ष, उत्तरेतील 2 पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेना या भारतीय कामगार सेनेने सपोर्ट केलेल्या या नेत्यांनी आता मात्र इथे भाजपची खूप मोठ्या प्रमाणात वाताहत केल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पार्टी श्री रेल कामगार सेनेमध्ये कुठेही काम करत नाही, मात्र दुसऱ्यांना सपोर्ट देऊन आपल्या ह्या निवडणुका लढत असते. मात्र ज्यांना भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केला त्यांची मात्र वाताहत झाली असून इकडे उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या काही नेत्यांनी आपली युती करत बीजेपीला मात्र महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून बाजूला सारल्याची जोरदार चर्चा आहे. राजस्थान असेल, दिल्ली असेल, या भागात देखील आपने उद्धव ठाकरेंची युती करून या भागातही 8 पैकी 8 जागी उद्धव ठाकरेंचा विजय तिथे झाला. महाराष्ट्रातील झालेल्या पश्चिम रेल्वेच्या या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 13 पैकी 12 जागेवरती विजय. इतरत्र देखील ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडी अतिशय मोठ्या प्रमाणात आपला विजय संपादित करून इतरत्र पक्षांना मात्र कमी लेखत ठाकरेंनी हा जो विजय मिळवलाय तो शिवसेनेचा नवसंजीवनी इंधन ठरेल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे मित्रांनो, उद्धव ठाकरे संपले नाहीत, ठाकरेंची शिवसेना संपली नाही, तर जवळजवळ 31 पैकी 27 जागी विजय मिळवत ठाकरेंनी आपल्या पक्षाचा, आपल्या भगव्या शिवसेनेचा कार्यक्रम पुढे चालू ठेवलाय
आणि शिवसेना वाढत राहणार. शिवसेना कुठेही संपणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. मित्रांनो, बघूया पुन्हा एकदा काय घडतंय महाराष्ट्रामध्ये.